आणि सगळ्या या गद्दारीच्या राजकारणामध्ये म्हटलं रे दोन वाघ आहेत माझे, पण मला कुठे माहिती आहे की वाघाचं कातड पांघरलेला हा लांडगा होता हे आत्ता मला कळतंय. आणि खरंच आता संजय राऊत तुम्ही जे बोललात, गेले 4 दिवस मी आता कैलासला सांगत होतो, एक यांची प्रकरणं जी कानावर येत आहेत अंगावरती काटा येतो. बापरे, आपण कोणाला पोचलो होतं. कोणतरी मला विचारेल, पत्रकार म्हणतील का हो तुमच्याकडे होता तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं. खरंच माहिती नव्हतं, कारण हे आत्ताची जी काय प्रकरणं मला कळतायत त्या समारांची कुटुंब इकडे आलेत, त्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना वाऱ्यावरती आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. पण एक प्रकरणं ही आधी जर कळली असती तर मी तरी याला उमेदवारी दिली नसती. दुर्दैव हे आत्ता मला सगळ्या गोष्टी कानावरती येत आहेत. हे भयानक. असा माणूस आपण पोचला कसा. आणि मी तुमची माफी मागतो, कारण मी त्याला उमेदवारी दिली नसती तर तुम्ही मतदान केलं नसतं, आणि मतदान केलं नसतं तर ही कीड वाढलीच नसती. आता कोणाकडे गेलाय. गेल्या वर्षी आपत्ती आली होती त्यावेळेला सुद्धा अरविंद सावंत आणि सगळे मुंबईकरांनी इकडे पूर्ण जे काही शक्य असेल, राजन विचारे आले होते, अरविंद सावंत आले होते, अनेक मुंबईकर आले होते, आणि जे जे करता येणं शक्य होतं ते सगळं आपण केलं होतं. उद्धव ठाकरे फिरत नाहीत बोलणारे त्यावेळेला मदतीसाठी नव्हते आले. मी आलो होतो धाराशिवमध्ये तुमच्या सोबत. मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो, खरडून गेलेल्या जमिनी पाहिल्या होत्या, वाहून गेलेली घरं पाहिली होती, आणि त्याच वेळेला आपण मागणी केली होती की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा. आज हे सगळे लबाड तिकडे जे बसलेत, प्रवीण स्वामी तुम्ही जे बोलत होता ते खरं आहे की पूर्ण अंधाधुंद माजलेली आहे. राज्यकारभार कोण करतच नाहीये, पूर्ण अंधाधुंद माजलेली आहे. आणि इकडे शेतकरी कोण आलेत. शेतकरी आलेत का. मग प्रामाणिकपणाने सांगायचं की आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती. किती कटकट झाली होती का तुम्हाला. आणि आत्ताची जी काय कर्ज माफी, पहिला शब्द लक्षात घ्या, मी कर्जमुक्ती म्हणतो कारण माझा शेतकरी हा राजा आहे, अन्नदाता आहे. माफी ही गुन्हेगाराला करायची असते, अन्नदात्याला मुक्त करायचं असतं. त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जो काही आपल्याला जे करता येणं शक्य असेल ते आपण केलं पाहिजे.